आज ना बोलतात ग्रहण आहे, तर आज म्हणजे पौर्णिमा पण आहे, आज पितृपक्ष पण आहे आणि आज ग्रहण पण आहे। 9 ते 12 वाजेपर्यंत ग्रहण आहे बोलतात रात्रीचं। तर आता माझा वाजले 6-7 वाजायला आले, 5 मिनिटं असेल तर मी आले जेवण बनवायला आणि 9च्या आतमध्ये खायचे, खाऊन पिऊन सगळं हे करून घ्यायचे। तर मी पटापट करून घेते जेवण आणि तुम्ही पण करतच असेल, सगळेच हे असणार। ग्रहण आहे ना, 9च्या नंतर जेवू नाही शकत असं बोलतात, पण आम्ही तर जेवून घेऊ, पण आमचे कधी येणार ते नाही माहिती, 9 वाजेपर्यंत येतात। तर आता त्यांच्यावर आहे, आता कधी किती वाजता येतात काय माहिती। तर मी चालली आहे बनवायला, मी कुकर ठेवते आणि तुम्ही पण माझ्यासाठी हे करा आणि चला बघा। आणि काही नाही, ग्रहण आहे ना त्याच्यामुळे पटापट करणं आपलं गरजेचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जेवायचं नसतं बोलतात, काय कापायचं नसतो, काय करायचं नसतो। भले प्रेग्नेंट नाही कोण नाही, पण आपला जे आहे ते नियम पाळायला पाहिजे आपल्याला। तर चला, आणि ह्याच्यामध्ये ना एक गोष्ट, ग्रहण असतात ना ह्याच्यामध्ये ना नामजप करणं लय भारी असतो बोलतात। तर नामस्मरण करायचं 9 ते 12 पर्यंत, जे नामस्मरण करणार ते देवात प्रसन्न होतात बोलतात देव। तर हे खरं गोष्टी असेल आणि खरं गोष्टी आहे पण, तर हेच करायला पाहिजे सगळ्यांना। हे माझा व्हिडिओ तर उद्या येईल, आज तर काय हे नाही होणार। तर माझा बोलायचा प्रयत्न आहे की करायला पाहिजे जे पण आपला नियम असतो हिंदू धर्माचा आपलं, तर ते सगळं करायला पाहिजे आपल्याला। आणि चला जेवण बनवते, बोलायला लागले ना तर लई बोलायला लागते मी खरोखर, तर त्यापेक्षा ना आपण जेवण बनवूया। चला, इथे जेवण मी डाळ भाताचं ठेवते, ते तुम्हाला दाखवते। तिथे टमाटर वगैरे सगळं घालून ठेवली आहे मी, आणि ह्याच्यात मिरची टाकायचे। जेवढं आता खाऊ शकतात तेवढं जेवण बनवायचं, आणि उरलेला जेवण वगैरे काही नाही। आणि जे आपले धान्य, कडधान्य वगैरे धान्य असतो, आपला भात म्हणजे तांदूळ असतं आणि गहू पीठ वगैरे सगळं, तर त्याच्यामध्ये माझी नणंद आणि सासूने पण बोलले मला की तुळस घालून ठेव, म्हणजे चांगला असतो तुळस घातलेला। तर मी घातले नाही, आता घालायचं मला, लई वाजलेले आहे संध्याकाळचं काय। आणि इथे ना आपण गणपतीला जे चढवतात ना गवत, हे काय बोलत ते गणपतीला नाही चढवत का आपण, नैवेद्य दाखवतो तेव्हा। माझा ना पीठ मळून झालंय, आणि आता मी विचार करते टमाटरची चटणी बनव का, म्हणजे ते खतम होऊन जाईल, म्हणजे रात्रीचं जेवण ठेवायचं नाही ना, त्याच्यामुळे मला असं वाटते की तेच बनव। भाज्या वगैरे तर आता सध्या नाही आहे, तर बाहेर जायला लागणार मला आणायला। कॅमेरा चालू केलेला नाही आहे, ह्या कुकरचा नाही तर पोरांचा असणार। चला असू द्या। आणि इथे मी पीठ मळून घेतले, तुम्हाला दाखवते। आणि मला आज बनवायची टमाटरची चटणी, म्हणजे ते रात्र खतम होऊन जाईल। बोललं फ्रीज वगैरे मध्ये पीठ वगैरे काय नाही ठेवायचं बनवलेला काय, म्हणजे असं आपण आज लगेच खतम करून टाकूया, काय उरू नाही द्यायचंय ह्याच्यामुळे। आणि सकाळी उठून आंघोळ करून फ्रेश जेवण बनवायचंय, सगळं गॅस वगैरे धुवून, जर आत्ता धुतले तरी सकाळी धुवायचं गॅस वगैरे। तर चला आपण बनवूया आता जेवण। कांदे टाकते,
मी हे कापून भेटते तुम्हाला, म्हणजे लॉंग नाही होणार व्हिडिओ. माझं जेवण झालं आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. इथे चपात्या झाले, दिसतेच असेल. 4 चपाती केले. आम्हाला एवढंच चपाती लागते, तुम्ही बघू शकतात. आणि उलटा चिलटा पडलाय चपाती. आणि हे चपाती झाली आहे, टमाटरची चटणी झाली आहे, आणि इथे भात झालाय बघा. आणि डाळीला पण फोडणी झालाय. उकळी आलं की हे करायचं, गॅस चालूच आहे आणि काही नाही. आणि एवढं आवरायचंय. पण आता सगळ्यात मोठी गोष्ट बोलू तर आता ना म्हणजे जेवून घ्यायचे. 9 ते 8 मध्ये घ्यायचे. जेवून 8:30 पर्यंत जेवून घेतले तर लय बरं होईल. आणि असंच करणार आहे. दोघांना आता खाऊ घालणार आहे पटकन, आणि पटकन मी पण जेवून घेणार आहे. ते आले की त्यांना पण वाढते. आणि चला नंतर धुणं चालू असणार, पण 9 ते 8 मध्ये जेवायचे. त्याच्यानंतर जेवायचे नाही, ग्रहण चालू होतात त्याच्यामुळे. चला हे ना, तर पटापट जेवून घ्या. जेवून भेटते तुम्हाला परत. हाय, हॅलो, कसे आहात सगळे? सगळे बरेच असेल. मी पण बरी. माझं नाव आहे सोनी. मी राहते हैदराबादमध्ये, आणि तुम्ही सगळे बरेच असणार. आणि ग्रहण रात्री लागला होता आणि 1 वाजता गेला पण आपल्याला सकाळी उठून सगळं करायचं होता. तर झालंय माझं सगळं. आता वाजले 11 वाजले. माझं सकाळीच झालंय सगळं. आंघोळ वगैरे सगळं सकाळीच केली होती मी उठल्या. आणि किचनवर सगळं बनवायचं होतं, टिफिन वगैरे, तर ते पण सगळं झालंय. पण व्हिडिओ काय काढले नाही त्याचा, पण सगळं आवरायचं होता. आणि देवपूजा वगैरेही झालंय माझं सगळं. हे बघा, सगळं धुवून सगळं स्वच्छ करून घेतले. देवांचा सगळं म्हणजे व्यवस्थित झालंय. आणि हे नैवेद्य दाखवले त्यांना, चणे आणि गूळ हनुमानाला, सगळी देवी देवतांना. हे झालंय माझा देवपूजा वगैरे. आहे बघा, मला दिसते झालंय. आणि काम पण, ह्या घराचं काम झालंय. ह्या घराचं काम करायचंय. तर तुम्हाला पसारा दाखवते, माझा पसारा. हे बघा, सगळं आवरायचंय. आणि आता आवरायचे. आवरून सगळं हे करून बाकलची पूजा करायची. म्हणजे मला सकाळी वेळ नाही भेटला. आणि देवपूजा पण मी आत्ताच केली आहे. सकाळी वेळ नाही भेटला लवकर, तर आता करणार. आता सगळे हे पुरा किचनचा आवरून हे घर पुसून वगैरे सगळं करून नंतर हळदीचा लेप लावून सगळं पूजा करणार आहे. दरवाजेची काय बोलतात त्याला मराठीमध्ये? बाकलच बोलतात वाटतं. ओटा बोलतात. हा, ओटा बोलतात वगैरे काहीतरी बोलतात. तर
ते पूजा करायची. आणि माझा पण आवरलाय. पोरगीला आंघोळ घालायची आणि पोरगीचा आंघोळ, सगळ्यांची आंघोळ झाली आहे, पोरगीचीच झाली नाही आहे. फक्त ती केली नाही, तिला नाही पाहिजे होता, बोलले मला नको करून आतापर्यंत ती तशीच बसली. तर त्याला सगळं काम करून सगळं आवरून तिला घालते. पाणी गरम करायला ठेवते हीटरवर आणि त्याला नंतरला घालते. कामं आवरून घेते हे सगळं. हां, आज काही काढायला काय एवढं हे नाही झालं आणि चार्जिंग पण नव्हता त्याच्यामुळे. तर बाहेरचे कपडे पण उचलायचे, तुम्हाला दिसतच असेल हे बघा. कालचे कपडे पण उचलायचे, सगळं मशीनमध्ये कपडे पण लावायचे, सगळं करायचे. तर करू चला. आज मी काय साडी घातली नाही, ड्रेस घालूनच पूजा केली. बोलतात नाईटी वगैरेवर पूजा करायची नसते, साडी नाही तर ड्रेस तरी घालायचं, नाही तर ड्रेस घालूनच केले आज मी पूजा. सगळं आवरून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते परत. आज फूल वगैरे काय मागवली नाही मी बोलले राहू द्या, आता उद्या पण मंगळवार आहे ना, तर उद्या वाहू पूजा देवाला फुलं, त्याच्यामुळे. तर चला भेटूया तुम्हाला परत. नीट बसायचं. Back. Hey. Hi. चला झालंय माझं काम पूर्ण, तुम्हाला दाखवते. आणि मला आता डाळ भात चढवायचे पोरांसाठी आणि डाळ भात बनवायचे. तर ते कुकर चढवेल आता मी. आता वाजले 12 आणि सगळे कामं वगैरे सगळं झालंय. खाली कपडे हे बघा, हे कपडे उचलायचे आणि हे कपडे मशीनमध्ये घालायचे. आणि हे जे 2 डब्बे आहे ना, हे घासायचे. संपलं आहे त्याच्यातला सगळं. आणि इथे बघा कामं झाले माझे. किचन स्वच्छ झालं आहे, बघतच असेल. आणि ही टोपली ना ते डब्यावर असते, पण आता ती डब्बा घासायला आहे म्हणून ते टोपलीवरती ठेवले. आणि त्याच्यात ना पाणी आहे पियायचं, कुकरमध्ये काही नाही आहे, पाणी आहे. हे बघा कामं झाले, दिसतच असेल. आता या आंघोळ घातली महाराणीला, तर हे बघा टॉवेल फेकली आहे ती. आणि सगळं झालंय स्थित, काही नाही आहे आता. दिसते मी लई कामच. हात बघा माझे, हात पिवळे काळे लाल सगळं झालंय. आज होणारच आहे.